मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज ना संध्याकाळचा स्वयंपाक चुलीवरती बनवायचा प्लॅन होता. इकडे आज्या नातींचं बाहेरची फरशी धुवायचं काम चालू होतं. इकडे मी एका साईडला चहा ठेवला होता आणि तेल गरम करायला ठेवलं होतं डोक्याला लावण्यासाठी. कारण की केसांना तेल रोज लावणं काही होत नाही, पण आठवड्यातून एकदा तरी आपल्या केसांना तेल लावलंच पाहिजे. त्याच्यामुळे केसांचीही निगा राखली जाते आणि वाढीसाठी सुद्धा खूप छान तेल आहे उपयुक्त आपल्या केसांसाठी. त्याच्यानंतर ना मला बनवायची होती पाणीपुरी. त्याचीच तयारी करून घेत होते मी इकडं. बटाटे वगैरे शिजवून घेतले होते. शाळेचं खूप दिवसापासून चालू होतं की मला पाणीपुरी खायची आहे. म्हटलं चला चला घरच्या घरीच पाणीपुरी बनवूयात म्हणून मी इकडे पाणीपुरी बनवायला घेतली होती. रगड्यासाठी मी बटाटे शिजवून घेतले होते. थोडंसं कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि स्मॅश केलेला बटाटा त्याच्यामध्ये टाकला आणि थोडंसं पाणी घातलं आणि मी घरच्या घरी सिंपल अशी बटाट्याचा रगडा करूनच पाणीपुरी करते शक्यतो. वाटण वगैरे काही घालत बसत नाही, कारण की आपल्या घरी असतो कधी नसतो. त्याच्यामुळे मी असा सिंपल अशी रगडाची रेसिपी केली आहे. त्यावरून पाणीपुरीचा मसाला टाकायचा, खूप छान टेस्टी पाणीपुरी होते. त्याच्यानंतर पाणीही आलं होतं, मला पाणीही भरायचं होतं. मला ते साईडला ठेवलं आणि पहिल्यांदा पाणी भरून घेतलं. हंडा स्वच्छ घासून घेतला, कारण की 2 दिवसापासून पाणी आलं नव्हतं. मला चला पहिल्यांदा हंडा वगैरे घासून घेऊया, फिल्टर घासून घेऊयात आणि नंतर पाणी भरून घेऊयात. म्हणून मी इकडे पितांबरीनं तांब्याचा हंडा घासून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यावरती डाग पडू नये म्हणून मी कापडानेही पुसून केलं. त्याच्यामुळे काय होतं आहे तसा कलर राहतो हंड्याचा आणि अजिबात डाग पडलेली दिसत नाही. त्याच्यानंतर माझी पाणीपुरी तयार झाली होती. म्हटलं चला सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाऊयात, मग बाकीची राहिलेली कामे करता येतील. म्हणजे स्वयंपाकालाही लागायचं होतं मला. त्याच्यानंतर संध्याकाळचं 5 वाजले होते, त्याच्यामुळे पटपट माझी सगळी तयारी चालू होती. पुरीचं पाकीट फोडायला गेले आणि पुऱ्याच खाली पडल्या. म्हटलं चला आता त्या कधी गडबडीच्या टायमाला एखादं काम उरकायला गेलो ना, तर आपल्याकडून एक काम एक्स्ट्रा वाढलेलंच असतं. कसं आहे ना आपल्या बायकांचं. त्याच्यानंतर मग मी सगळ्यांना घरात पाणीपुरी वगैरे दिली. श्राव्यानेही खाल्ली, मीही खाल्ली. खूप छान टेस्टी झाली होती पाणीपुरी. त्याच्यानंतर वरती गेले, वरती गेले तर बघते तर काय ऊन होतं. उन्हातही पाऊस पडत होता. म्हटलं हे काय. त्याच्यानंतर एवढा जोरात पाऊस येईल असं वाटलं सुद्धा नव्हतं. एवढं आभाळ भरून आलं होतं ना, काय बोलायचं कामच नाही. इकडे श्राव्या पोरीतनी खेळायला गेली होती. तोपर्यंत म्हणलं की कपडे वगैरे काढून घेऊयात, कारण थोडं आभाळ येतच होतं. म्हटलं की जोरात पाऊस आला तर आपल्याला खूप धावपळ होईल. त्याच्यामुळे म्हटलं की चला स्वयंपाकी चुलीवरती बनवायचा होता, कारण की आजकाल सिलेंडरचा प्रॉब्लेम एवढा झाला ना, काय बोलायचं कामच नाही. त्याच्यामुळे म्हटलं की संध्याकाळचा एक टाईमचा का होईना स्वयंपाक आपण चुलीवरती बनवूयात. म्हणून मी इकडे चूल वगैरे पेटवून घेतली होती. त्याला आता भात करून घ्यायचं होतं. त्याच्यानंतर आमटी करायची होती मला. म्हटलं चला पातेलं नंतर घासता येत नाही जास्त, त्याच्यावरती काळे डाग निघत नाही. त्याच्यामुळे मी मातीचं लेपन करून घेतलं होतं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये भात शिजायला घातला होता. छानशी चूल पेटवली, स्वयंपाक करायला घेतला. तोपर्यंत म्हटलं चला भात होते तोपर्यंत आपण शाब्याच्या केसानं तेल लावून घेऊया, तिची वेणी वगैरे घालून देऊयात, कारण की आमच्या मॅडमला केस कापायचे आहेत. म्हटलं चला त्यानिमित्तानं का होईना पण केसांची निगा तर राखली पाहिजे, वाढवायचेत म्हटल्यानंतर म्हणून मी इकडे तिला तेल वगैरे लावलं. त्याच्यानंतर 2 शेंड्या घातला. घरी असल्यानंतर सुद्धा मी तिच्या 2 शेंड्याच घालते, कारण की काय होतं केस व्यवस्थित बसतात आणि पुढेही डोळ्यावरती येतं. त्याच्यामुळे मी 2 वेण्याच घालते तिच्या. छान अशी रेडी झाली होती. त्याच्यानंतर मीही हेअर वॉश करायचं होतं म्हणून तेल लावायला घेतलं होतं. मी तयार घरगुती तेल केलेलं होतं. आपलं जे मेथ्या, कढीपत्ता किंवा जास्वंदीची पानं, फुलं ही सगळं मी ॲड करून तेल तयार केलं होतं. तेच लावते मी, कारण की केस वाढीसाठी आणि गळतही नाही. त्याच्यामुळे मी हेच तेल वापरते. त्याच्यानंतर थोडासा मसाज केला मसाजरने, कारण की ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होतं. त्याच्यासाठी मी थोडंसं मसाज केला. त्याच्यानंतर चेहरा वगैरे धुवून घेतला, फ्रेश झाले आणि संध्याकाळची वेळ होती. म्हटलं चला पहिल्यांदा आपण दिवाबत्ती करून घेऊयात, म्हणून देवाला दिवा लावला. त्याच्यानंतर तुळशीलाही दिवाबत्ती केली. त्याच्यानंतर मी इडलीचं पीठ बारीक करायचं, त्यासाठी मी पीठ वगैरे बारीक करून ठेवलं आणि बाहेर जाऊन बघते तर काय एवढा जोरात पाऊस आलेला नाही, काय बोलायचं कामच नाही. आणि त्यात मंकीही आले होते खूप जास्त आणि मी बाहेर आमटी ठेवली होती चुलीवरती. पाऊस आणि मंकी हे दोन्हीचं सोबतच झालं. खूप धावपळ झाली. असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.